मग कशा मार्फत चालते? तुमचं म्हणणं काय? होय, कशा मार्फत चालते? जीवाणू, जीवाणू मार्फतच शरीर चालते. जीवाणू, ते ऑक्सिजन, जीवाणूच आहेत. ऑक्सिजन, पाणी हे निवार आहे. हा, ते म्हणजे गरज आहे त्याची. गरज आहे. मग ते जीवाणू मार्फतच शरीर चालणार. तुमची पूर्ण वाढ तुमची ते तुम्हाला जर पांढऱ्या पेशा कमी पडल्या तर तुमची वाढ पूर्ण थांबणार. पूर्ण पुढचं वजन वाढणार नाही, तुमचं रक्त वाढणार नाही, तुमचं काहीच वाढणार नाही. मग त्याची गरज असते की नाही? तसं हे शेती जी आहे ही जीवाणू मार्फतच चालते. तुम्हाला हवेमध्ये किती नायट्रोजन आहे? हवेमध्ये शिकायला पाहिजे तुम्ही. हा, 78% नायट्रोजन हवेमध्ये आहे. कळालं का? आता जे आपण जे युरिया खत घेतो ते हवेतून ओढून घेऊन त्याला एक द्रावणमध्ये मिक्स करतात आणि त्याला साठवून ठेवायची क्रिया करतात. कळालं का? मग हवेत इतकं नायट्रोजन आहे, मग झाडाला तर मिळालं पाहिजे. अधिकार कुठं दिला ते? तसं जर झालं असतं, झाडाच्या पानातून घेतला असतं आणि इकडं उपलब्ध तर 78% नत्र आहे. कळालं का? मग झाडं एवढे वाढले असते की तुम्हाला पेरणी करू दिली नसते शेतात. त्याच्या मनावर कारभार झाला असता ना किती वाढायचे. तर ते काय होते मग हवेतलं जे नत्र आहे जीवाणू घेतात, द्विदल पिकं घेतात. म्हणजे त्या द्विदल पिकाचे जीवाणूच ते घेतात आणि ते जमिनीला सोडतात आणि ते मुळाला पोहोचवण्याचं काम करतात. याला डायरेक्ट घेण्याचा अधिकार नाही. क्या बात आहे. नाही त्यांनी कोणाला विचारावं सांगा. मी तर याच नाही, मी याचाच विषय नाही. एखादी पोथी पुराण काही असलं तरी मी एखाद्या गोष्टीला हे करतो किंवा ते असंच आहे. सांगा तुम्ही आहे की नाही. मला अभ्यास आहे ना सर त्या गोष्टीचा. आता तुम्हाला एक म्हणजे भीती वाटत नाही ना? नाही ना, काही भीती नाही. तुम्हाला एक सांगतो, माणूस मेल्यानंतर म्हणजे